फक्त अवांतर धावा भेटतील सिंगल लॉंग स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता रनआउटची संधी डायरेक्ट हिट पंचांचं बोट आकाशाकडे पंचांचं सॉफ्ट सिग्नल महत्वाचं पंच सॉफ्ट सिग्नल रिप्ले घेतलाय पंचांचं सॉफ्ट सिग्नल आउट आहे चला थर्ड अंपायर फक्त तिकडे कोणत्या एक्स्ट्रा प्लेअर जाणार नाही आणि स्क्रीनवरती सुद्धा दाखवायचं नाहीये कोणताही एक्स्ट्रा प्लेअर सुद्धा तिकडे जाणार नाही जर एक्स्ट्रा प्लेअर तिथे आढळला तर तुम्हाला कदाचित पॅनलाइजला सुद्धा सामोरं जावं लागेल फक्त पंचांकडेच अधिकार आहे कोणताही एक्स्ट्रा प्लेअर वॉर रूम मध्ये उपलब्ध असणार नाहीये दोन्ही संघाच्या कॅप्टनने नोंद घ्यायची आहे आणि ऑपरेटरला विनंती असेल की आपण एलईडी स्क्रीनवरती तो रिप्ले लावू नका प्लीज आणि सॉफ्ट सिग्नल आउट्स आहे सुद्धा लक्ष द्यायचे वॉर रूम मध्ये जे पंच गेलेत सॉफ्ट सिग्नल आउट्स आहेत माजी नगरसेवक आपण लाभते वेलकम असेल सर आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम शिवसेना चषकाच्या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत जी सावंत साहेबांना आपण पाहतोय माजी नगरसेवक त्यांच्यासोबत सहकारी वर्ग सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतो चला पंच थोडीशी घाई करा आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा प्रॉपर अंपायर पाहिजे आणि कसं यानेच रिव्ह्यू घेतलाय तर मग आधी नगरसेवक सावंत साहेबांना आपण पाहतोय सर थर्ड अंपायर लगेच आपल्यासोबत जोडले जाणार आहेत चला पंच आपल्या मार्क वरती जाऊन डिसिजन कळवतील कोणताही डिसिजन आतापर्यंत आला नाहीये आणि यस बॅटर बॅक टू दी पवेलियन आउटचा इशारा आलाय रनआउटच्या माध्यमातून झटका आपण पाहतोय सिंगल अँगल आपण पाहतोय म्हणून तिथे पंचांचं सॉफ्ट सिग्नल खूप महत्वाचं आहे इथे आपण पाहतोय बॅक टू बॅक ज्याने कालच्या रजनीमध्ये चौकारांची आतिषबाजी केली होती नवजोत संघाकडून क्रुशल मॅच मध्ये गणेश नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोज आहे ट्राय करण्याचा प्रयत्न स्वीपर कव्हर वरती खेळाडू वेगाने आला डायरेक्ट हिटचे प्रयत्न अगदी क्लोज असं वाटलं कुठेतरी नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टंपला फ्लाइंग किस करून चेंडू डायरेक्ट गेला हातामध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत पहिला सेमीफिनाले नवज्योत विरुद्ध जय महाराष्ट्र आराध्य 11 फ्यू एचडी मध्ये बदल आपण पाहतोय
वॉट अ शॉट. गणेश मात्र कालचा फॉर्म कंटिन्यू ठेवतोय. रनआउटची संधी थोडीशी फेकी वाईडी झाली आहे. धावांचा विचार केला धावफलक 7 या आकड्यावरती आहे. चेंडूचा विचार केल्याने 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. येणारे 2 महत्वपूर्ण चेंडू आहेत. डॉक्टरवरती पंच करायचंय. डायरेक्ट हिटचे प्रयत्न पुन्हा एकदा झालेत सातत्याने, कारण धावांचा ओघ जर थांबवायचा असेल तर गडींचा विचार करणं गरजेचं आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. धावांचा विचार केला 8 धावा धावफलकावरती. सेमीफायनल पण आपण पाहतोय. नवज्योत बनाम जय महाराष्ट्रमध्ये तगडी लढत सुरू. चला स्पीडअप करा. फक्त 16 मिनिटाचा अवधी आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे ताकीद आपण द्या. सेमीफायनलचा क्रुशियल सामना आहे, परंतु वेळ कोणासाठी थांबत नाहीये. दिलेल्या वेळेवरती आपल्याला अर्थातच कंट्रोल ठेवावा लागणार आहे. जेवढा आपल्याला वेळ दिलाय त्याच वेळेमध्ये आपल्याला षटकं हाताळायचे 4. सेमीफायनलचा सामना आहे. प्रेशर दोन्ही बाजूने बरोबरीच आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बास झालाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलर तुषारला आपण पाहतोय. चला व्यूएचएल मध्ये बदल सातत्याने आपण पाहतो. घाई करा. 8 धावा धावफलकावरती आहेत. ट्राय करण्याचा प्रयत्न होता. मिस्टर स्ट्रोक ऋषभ वेगाने फेकी केली. यष्टीरक्षक ब्रॅव्हो चुकी करतोय. सर कलेक्शन झालं असतं तर गणेश सारखा तगडा फलंदाज बॅक टू द पवेलियन असता, परंतु जर तरला महत्व नाहीये. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरतीच रन आउटची संधी कुठेतरी चालून आली होती आणि हा भेटलेला जीवनदान गणेश मात्र सार्थक ठरवेल काय सुद्धा बघण्यासारखं असणार आहे, कारण खूप चांगल्या लयमध्ये आहे. ट्राय करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तिथे सुद्धा भेटते. एका धावीने धावफलक जाऊन पोहोचेल डबल डिजिट 10 या आकड्यावरती. दुसरं षटक संत गतीने धावफलक पुढे चालू आहे. 8 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. गडी पास झाला. एक गणेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही एका बाजूने आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने स्ट्राईक वरती सनी. जलद गतीने चेंडू होता. अतिशय वेगवान. मिड विकेट रिजन वरती कलेक्शन झालेपर्यंत होईपर्यंत एक धाव होती. मागच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर झालाय. नवज्योत बनाम जय महाराष्ट्र आराध्य 11 ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत. वाईडचा इशारा सुद्धा येतोय आणि धावफलक 12 या आकड्यावरती आहे. डाऊन द ट्रॅक अजून एक सिंगल आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती आहेत.
डायरेक्ट हिटचे प्रयत्न होते, नॉट आउटचा इशारा येतोय. चला प्लीज पंटिकोचा इशारा अजूनही येतोय, म्हणजेच येणारा शेवटचा चेंडू बाकी आहे. सेमीफायनलच्या टॉस साठी रेडी राहायचे. चॅलेंजर बॉईज विरुद्ध इच्छापूर्ती असा सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र वाईड +1 1 के साथ 1 फ्री आणि धावफलकावरती धावा आहे 16. प्रेक्षकांची सुद्धा अलोड गर्दी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. बनवलेले 4 स्टँड सुद्धा कुठेतरी कमी पडताना आता दिसत आहेत. पुढच्या वर्षी शिवसेना चषक 2026 मध्ये अजून स्टँड मला वाटते कदाचित 1 ते 2 स्टँड आपल्याला वाढलेले दिसणार आहेत. हे प्रेम आहे मात्र विलेपार्लेकरांचे या संपूर्ण स्पर्धेवर. ऑन साइडला फटका खेचलाय, डायरेक्ट हिट. गणेश धाव पूर्ण करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 17 धावा धावफलकावरती आहेत. गडी पास झाला. एक पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. नवज्योत बनाम जय महाराष्ट्र आराध्य 11 नाण्याची पहिली बाजू आपण चाचपडतोय. दोन षटक अजूनही बाकी आहेत. 8.5च्या सरासरीने धावा आल्यात. इथे मात्र डॉट बॉल आहे. गणेशला शांत ठेवण्यात अजूनपर्यंत यश आलं. एक चौकार जरी त्याच्या फळीतून आला. 116च्या स्ट्राईक रेटने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शांत आणि संयमी त्याला ठेवलंय. हलक्या हाताने खेळून काढलंय. जेव्हा धावा मोठ्या धावा येत नाही तेव्हा सिंगल डबलने धावफलक चालतं ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि धावफलकावरती धावा आहेत आता मात्र 18. स्वीप क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू होतोय फरार. रन मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. या चौकाराची खूप जास्त गरज होती. मच नीडेड बाउंड्री. प्रगती पथावरती आणि काय फलंदाजी राहिली आहे. मोक्याच्या क्षणी आलेला चौकार मात्र धावफलकाला चांगली गती देणार आहे. तेवीस धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस. ऋषभने दाखवलं तिथे वन साइड हीरो.
चांगला स्टॉप तिथे रिषभच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला पंच म्हणून सुद्धा तो सातत्याने ओळखला गेला. कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये त्याला आपण टर्फ मध्ये सातत्याने पाहिले. एक चांगला खेळाडू सुद्धा आहे. थोडस रूम दिला होता गणेशने, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. बाबांचा विचार केला. 24 ही आकड्यावरती 3 षटकाची समाप्ती झाली आहे. सेकंड सेमीफायनल टॉस साठी रेडी राहा. इच्छापूर्ती आणि चॅलेंजर बॉईज कॉम्बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. फ्लिक ऑफ द रिस्ट, बेसिक्स ऑफ अंडरआर्म फिल्डिंगचा वापर केला. कारण सातत्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये चेंडूच्या लाईन मध्ये बॉडी लाईनला ठेवणं खूप जास्त गरजेचं. तेच आपण पाहिलं. बॉडीला चेंडू आदवला, अपर बॉडी पॉटला आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबवला गेला. स्टेप आउट करून पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. फलंदाजाच्या स्टान्सला आधीच रीड केलं गोलंदाजाने आणि खूप महत्वाचं आहे. त्याच्या खांद्यावरती एक जर्सी सुद्धा आपण मॅन ऑफ द मॅच ची पाहतोय. म्हणजेच चांगली कामगिरी. आजचा दिवस चांगला राहिला शिवमचा. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी महत्वाचं 4थं षटक हाताळताना दिसतो. आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केल्यात 8 चेंडू मागे. हा सुद्धा चांगला चेंडू आहे. थांबवून ठेवलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. रनआउटची संधी. फेकी खराब. आणि इथे बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये बॅटर बाद आणि गणेश स्ट्रायकरवरती आला. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन शाखा प्रमुख शाखा क्रमांक 84 चे एक युवा नेतृत्व उद्याचा भावी नेता सुमितजी तोडणकर साहेबांच्या सानिध्यामध्ये ही संपन्न होत असलेली स्पर्धा आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यती. दुसरं पर्व या स्पर्धेचं आहे. परंतु प्रत्येक गोष्टीची वैयक्तिक काळजी मात्र सुमित सरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली आहे. आणि युवा खेळाडूंना कशा पद्धतीने चांगलं स्थान चांगली स्पर्धा खेळता येईल याची अर्थातच त्यांनी काळजी घेतली आहे. इथे मात्र फलंदाजाच्या रीच पासून अगदी वेगवान चेंडू आपण पाहिला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अप्रतिम वेगवान चेंडू. 27 शेवटचा अंतिम चेंडू. मेगा सेमीफायनल 1 इनिंग नंबर 1 आपण पाहतोय. डाऊन द ट्रॅक ऑन साइडला पुन्हा एकदा बॉडी लाईनला चेंडूच्या लाईनच्या समोर ठेवलंय. शेवटच्या चेंडूवर आलेला सिंगल धावफलकाला घेऊन जाणार आहे 28 या आकड्यावरती आणि 29 धावांचा पाठलाग करावा लागेल. जय महाराष्ट्र आराध्य 11 या संघाला जर मेगा फिनाले गाठायचं असेल. आपण पाहिले एक महत्वाचा आदर सत्कार माननीय श्री अभिजितजी सावंत साहेब माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. आदर तिथे आपण पाहतोय. अभिजितजी सावंत साहेबांचा आदर सत्कार आपण पाहतोय. माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी आणि 84 अर्थातच प्रमुख सावंत साहेबांचा आदर सत्कार आपण पाहतोय. एक अप्रतिम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची सुद्धा ओळख आहे.
करेल. अजून एक महत्वाचा आदर सत्कार सन्माननीय आदरणीय प्रतीकजी शहा सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. प्रतीकजी शहा सरांचा विचार केला बॅकग्राऊंडचा तर बांधकाम विभागामध्ये अतोनात प्रगती त्यांनी केली आहे. उंच इमारती बांधण्यामध्ये अर्थातच त्यांची पारंगतता आहे असे प्रतीकजी शहा सरांना आपण पाहतोय. पुष्पगुच्छाने आपण पाहतोय साहेबांचा आदर सत्कार प्रतीकजी शहा सर. वेलकम बॅक. जाऊया सामन्याच्या दिशेने. धावांचा विचार केला धावफलक दोन्ही आकड्यावरती आहे. 21 मध्ये 27 ची गरज आहे. जय महाराष्ट्र आराध्य 11 विरुद्ध नवज्योत असा सामना आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर तब्बल धावांचा पाठलाग करायचा होता. 29 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत परिपूर्ण झालाय. सर टॉस आयडिया इच्छापूर्ती आणि चॅलेंजर बॉईज. वरती कट केले. सिंगल तिथे परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला धावफलक 3 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे 19 मध्ये आता 26 ची गरज आहे. महत्वपूर्ण षटक हाताळताना गोलंदाज आपल्याला दिसतोय मिलिंद. त्यात करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एकच धाव भेटणार आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र आराध्य 11 4 या आकड्यावरती 18 मध्ये 25 ची गरज आहे. धावा करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे कारण समोरचा संघ सुद्धा तितके चांगले प्रयत्न करून सेमीफायनल मध्ये दाखल झालाय तर हे धावफलक चेस करणं तेवढं इझिली आपल्याला करू देणार नाहीये. नवज्योत विरुद्ध आपण पाहतोय जय महाराष्ट्र 28 धावफलकावरती ठेवलं. 29 पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल की काय अशी चिन्ह मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत आणि शिवसेना चषकाची खासियत आहे असं मैदान आहे असं विकेट आहे की सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला भेटतो. अनेक सामने आतापर्यंत आपण पाहिले आहेत. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस गणेशला इंट्रोड्यूस केलंय. फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आज तितका सार्थक ठरला नाहीये. होतो सक्सेसफुल. येतो हा गमदार असरदार शिवसेना चषकाचा भगवा चौका. धावांचा विचार केला धावफलक 8 या आकड्यावरती आहे. 17 मध्ये 21 ची गरज आहे. हा पंपूल आपण पाहिला कारण शॉर्ट बॉल होता मनोजच्या माध्यमातून क्लासिकल शॉर्ट अंपूल. यावेळेस फुलरनेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न वाईड बॉल आहे. वाईड चेंडू आहे. वाईड चेंडू आहे.
17 मध्ये 20 ची गरज आहे. 20 रिक्वायर्ड इन अपकमिंग 17 डिलिव्हरीज. पहिला सेमीफिनाल हलक्या हाताने खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट. मागच्या एका चेंडूवरती 5 धावा आल्या, त्याच्यानंतर स्ट्राईक एंड बदलून मी नॉन स्ट्राईक वरती जावं हीच खरी सूझबूझ म्हटली जाते. प्रेझेन्स ऑफ माइंड, सेन्सिबल क्रिकेट, गेमचं सेन्स असतं खूप गरजेचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल तिथे कंप्लीट होतीये. धावांचा विचार केला, 11 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. रिक्वायर्ड रन रेट अजूनही जर विचार केला 7.20 आणि करंट रन रेट 7.33 सुरू आहे. इथे मात्र संपर्क झालाय का त्याच्यासाठी चाचपणी केली जाईल. चाचपणी केली जाणार आहे. वाईट बॉलचा इशारा आहे. चाचपणी केली जाणार आहे. चला सुरुवात करा. चाचपणी केली गेली परंतु पंचांचं स्पष्ट मत आहे वाईड. 15 मध्ये 17 गरज आहे. 15 मध्ये 17 गरज आहे. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न होता. रनची संधी आहे. ऋषभ अगदी वेगाने नॉस्ट्रायकर एंड वरती आला. नवज्योत विरुद्ध जय महाराष्ट्र आराध्य 11 असा सामना सुरू आहे. पहिला सेमीफिनाल आहे. 14 मध्ये 17 गरज आहे. प्रेशर 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 दोन्ही दिशेने प्रेशर आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढले. सिंगल येते. ऋषभ बॅकवर्ड वरती पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग द कार्पेट चेंडूला टॅकल करणं तेवढं सोपं काम नाहीये परंतु ते टॅकल केलंय. षटक होईल समाप्त. 12 मध्ये 15 गरज आहे. बिग फाईट बिग बॅटल. 7.5 सरासरीने. चला कर्णधार टॉस क्लिअर करण्यासाठी यायचे जर झालं नसेल तर टॉस झाला का दादा? टॉस झाला. चला चॅलेंजर बॉईज कॅप्टन या टॉस साठी. चला इच्छापूर्ती आणि चॅलेंजर बॉईज. इच्छापूर्ती आणि चॅलेंजर बॉईज टॉस साठी या मुख्य मंचावर लगेचच विदिन 2 मिनिट. इच्छापूर्ती आणि चॅलेंजर बॉईज टॉस साठी या विदाउट एनी डिले प्लीज. इथे विकेट किपरने संधी गमावली आहे. हा भेटलेला जीवनदान मात्र आपल्याला मॅच मध्ये किती महागडा ठरेल हा येणारा वेळ आणि काळ सांगणार आहे. कारण ऋषभ सारखा फलंदाज मोक्याच्या क्षणी आपण बाद होता वाचलाय. समीकरण जर विचार केला समीकरण येऊन थांबले. 11 मध्ये 14 गरज आहे. मॅच अजूनही क्रुशियल आहे. इथे मात्र दांडी इच्छापूर्ती टॉस अडिया. वारंवार 4था ऑफिशियल पुकार आपल्याला मायक्रोफोन वरून आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या रजनीमध्ये पाहिली आहे. प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण विलेपार्लेच्या दुभाषी क्रीडांगणावरती पाहतोय आणि क्रिकेटची पंढरी म्हणून विलेपार्लेच्या क्रीडांगणाला सातत्याने पाहिलं गेलं. मध्ये पावसाळी क्रिकेट असू दे. वाईड चेंडू आहे. दडपण आपल्याला पाहायला भेटतंय. कधी गोलंदाज दडपणामध्ये आहे तर कधी फलंदाज दडपणामध्ये आहे. कारण शिवसेना चषक सर्वांना जिंकायचा आहे. स्टेट ऑन द ट्रॅक फटका चांगला संबल सोडून पाहायला भेटला. सिंगल तिथे भेटते. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचणार आहे. आता मात्र 17 या आकड्यावर
जय महाराष्ट्र आराध्य 11 संघाला अजूनही गरज आहे. 9 मध्ये 12ची गरज आहे. 9 मध्ये 12ची गरज. क्रुशल मुवमेंट वरती सामना आहे. रिषभ ला भेटलेला जीवनदान. आखो आखो में इशारा. दुसरी धाव होते कंप्लीट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 8 मध्ये 10ची गरज आहे. मैदानाच्या बाहेर ही सुद्धा चर्चा आहे. पहिली आपल्याला सुपर ओव्हरची मॅच बघायला भेटेल का, कारण जो प्रेक्षक राजा आलाय तो एन्जॉय करायला आलाय. त्याला जास्त फरक पडत नाही कोणता संघ जिंकतोय, त्याला मात्र चांगलं क्रिकेट बघायचंय. ऑफिसच्या जास्त बाहेर. अजून एक वाईड. पंचांना बिझी ठेवलंय. वाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांच्या कामगिरीचं सुद्धा खूप जास्त कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी पंचांनी दाखवली आहे. सकाळपासून फक्त मिनिमम 1 ते 2 ब्रेक घेतले असेल आणि पंचांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची आहे. आपल्याला बाहेरून वाटत असेल की पंचांचं काम तर उभं राहून डिसिजन देणं, पण असं नाहीये. खूप क्रुशल काम या तिन्ही पंचांच्या माध्यमातून झालं. हॅट्स ऑफ असेल. रिषभ स्ट्रेट ऑन द ट्रॅक. एक सिंगल भेटे. एका धावेने समीकरण आहे. 7 मध्ये 8ची गरज आहे. नवजोत बनाम जय महाराष्ट्र आराध्य 11 शिवसेना चषक 2025 चा मेगा सेमीफिनाल पण आपण पाहतोय. चला चॅलेंजर बॉईज. इथे मात्र फॅक्टर बाद. सहा मध्ये 8ची गरज आहे. 6 मध्ये 8ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. रिषभ निलेश. लारा नाव तर आपल्याला माहिती आहे, परंतु फीड करावं लागणार आहे प्रॉपर नाव, म्हणून निलेश हे नाव आपण पाहतोय. लारा नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी या खेळाडू लंडन क्रिकेट जगतामध्ये भेटली आहे. स्ट्रायकिंग वरती रिषभ, ज्याला एक जीवनदान भेटलंय. तो जीवनदान मैदानाच्या आतमध्ये सार्थक ठरवेल काय सुद्धा बघण्यासारखं आहे. स्टेट ऑन द ट्रॅक आणि यस, भेटलेला जीवनदान या चौकाराने त्याने सार्थक प्रेशर 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 गोलंदाज आणि फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवरती सुद्धा आहे. मोठ्या सामन्यामध्ये जो जास्त चांगला प्रेशर ऍब्झॉर्ब करतो तोच मात्र कुठेतरी वरचढ ठरतोय. चला घाई करा प्लीज, आता मात्र वेळ घेऊ नका. पंच थोडंसं आपण ताकीद द्या. एक मोठं टीम मॉडेल आपण पाहतोय. एका बाजूला नवजोत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय महाराष्ट्र आराध्य 11. पहिला संघ कोणता असेल ज्याला तिकीट टू फिनाले शिवसेना चषक 2025 भेटणार आहे, त्याच्यासाठी येणाऱ्या 5 चेंडूची किंवा 4 धाव्यांची वाट बघावी लागणार आहे. डाऊन द ट्रॅक. इथे मात्र आपण पाहतोय जय महाराष्ट्र आराध्य 11 into the मेगा
चला रिषभ करतोय